नेहमी चर्चेत राहणारी संतनगरी शेगावची नगर परिषद येथील तटस्थ मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांची पदोन्नतीमुळे शेगाव येथून शासकीय कारणास्तव बदली करण्यात आली। या बदलीचा आनंद म्हणून शेगावातील काँग्रेस पक्षाने नगर परिषद समोर गांधी चौकात फटाके आणि पेढे वाटून जल्लोष केला। परंतु हा जल्लोष कशाचा, पदोन्नतीचा की बदलीचा, याबद्दल शहराची जनता अजूनही संभ्रमात आहे। कारण बदलीचा जल्लोष म्हटला तर 4 महिने अगोदर 17 जानेवारीला काँग्रेस शहराध्यक्ष यांनी त्यांना बडतर्फ करण्यात यावे याकरिता आमरण उपोषण केले होते। अशा प्रकारचे निवेदन देखील त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांना दिले आणि जोपर्यंत बदली होत नाही तोपर्यंत मी आंदोलन सोडणार नाही असे प्रसार माध्यमांना देखील सांगितले। परंतु आंदोलनानंतर इतक्या उशिरा आणि इतरही अधिकाऱ्यांच्या बदलीसोबत शेगावच्या मुख्याधिकारी यांची बदली झाली, शिवाय त्यांचा कार्यकाळही संपला होता। या कारणास्तव त्यांना बदली देण्यात आलेली आहे, हे यातील गूढ सत्य। तब्बल 90 दिवसांनी शासकीय कारणांमुळे बदली झाली तरी फटाके फोडून आनंद व्यक्त करण्याचा हेतू काय असावा, अशी चर्चा गावातील चौकांमध्ये सुरू झाली आहे। शेगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे सत्ताधारी नगरपालिकेत तत्कालीन असलेल्या भाजप सरकारला नियमाचं उल्लंघन करून सहकार्य करत होते। त्याचे प्रत्यक्ष पुरावे मी वरिष्ठांकडे नगरविकास खात्याकडे दाखल केले, निवडणूक आयोगाला सुद्धा पाठवलं आणि त्यानंतर उपोषण त्या ठिकाणी मी मांडलं। 5 दिवस आमरण उपोषण झालं। त्या उपोषणामध्ये संपूर्ण काँग्रेस पक्षाची नेते मंडळी सोबत राहिली, सर्व गावकरी मंडळी, सर्व पत्रकार बांधव त्या ठिकाणी सोबत होते। त्यांच्या बदलीला या ठिकाणी विलंब झाला। विलंब का होईना, सत्ता परेशान हो सकता है, पराजित नाही, या उक्तीप्रमाणे त्याच्या बदली झाली। त्याचा आज जल्लोष करण्यासाठी या नगरपालिकेच्या समोर गांधी चौकात आम्ही सर्व काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित झालो। उर्वरित बातमीपत्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सत्यलढा न्यूजमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। श्री 1008 महावीर दिगंबर जैन मंदिर, न्यू खेतान नगर, कौलखेड, अकोला येथे परमपूज्य भारत गौरव गणाचार्य श्री 108 विराग सागरजी महामुनिराज यांच्या पावन आशीर्वादाने परमपूज्य वात्सल्य शिरोमणी श्रमण मुनिश्री 108 विशेष सागरजी गुरुदेव संघाच्या पावन सानिध्यात दिनांक 21 ते 25 एप्रिल पर्यंत श्री 1008 महावीर जिनबिंब इंद्रस्तंभ पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव व विश्वशांती महायज्ञाचे आयोजन ज्ञानदर्पण इंग्लिश शाळेच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात येत असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। त्याचप्रमाणे यावेळी प्रतिष्ठाचार्य पंडित कमल कुमारजी शास्त्री कलकत्ता, पंडित राजकुमारजी शास्त्री जबलपूर, संगीतकार विद्यासागर ॲक्टिवाट व मंच कलाकार रवींद्र जैन भामदेवी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे। 21 एप्रिल रोजी गर्भकल्याणक, 22 एप्रिल रोजी जन्मकल्याणक व उपनयन जैन संस्कार, 23 एप्रिल रोजी तप कल्याणक, 24 एप्रिल रोजी केवल ज्ञान कल्याणक व 25 एप्रिल रोजी मोक्ष कल्याणक महामहोत्सव येणाऱ्या पाहुण्यांची व भाविकांची जेवणाची व्यवस्था पंचकल्याणक समितीकडून करण्यात आली आहे। तसेच बुधवार दिनांक 20 एप्रिल रोजी संध्याकाळी 6:45 आरती पंचकल्याणकमधील पंचकांचे हळदी कुंकू, कुंडलपूर नगरी रचना इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले। या कार्यक्रमांचा भक्तगणांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री मज्जिनेंद्र महावीर जिनबिंब इंद्रस्तंभ पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव व विश्वशांती महायज्ञ प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे। भगवान महावीर स्वामी की जय। आशीर्वाद बड़ा सारी मां मुनियाद की जय। आप सब लोग याद होना चाहिए 21 अप्रैल से 25 अप्रैल तक कोरकेल, अकोला के कोरकेल में भगवान महावीर स्वामी का पंचकल्याणक महामहोत्सव है। इस महोत्सव के माध्यम से विश्व, राष्ट्र, देश और समाज की सुख शांति की कामना के साथ में 5 दिनों में दिखाया जाएगा
कि एक सामान्य व्यक्ति भी संस्कार को पा करके कैसे पूज्य हो जाता है, एक पाषाण भी कैसे परमात्मा उत्सव को प्राप्त होता है। इस विधि का नाम है, इस क्रिया का नाम है पंच कल्याणक, गर्भ कल्याणक, जन्म कल्याणक, तप कल्याणक, केवल ज्ञान कल्याणक और मोक्ष कल्याणक। ये पंच कल्याणक जैन दर्शन की सबसे बड़ी पूजा है। तो आप भी आएँ, आ करके 5 दिनों में पुण्य अर्जन करें और पंच परमेश्वरी की भक्ति करके अपने कर्मों की निर्जरा करें। इसी भावना के साथ जीवनाचल भगवान विराट शाहरी महाराज जी। जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817।